नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. उन्हाळा सुरू झाला की सतत थंड पदार्थ खावेसे वाटतात. बाहेरून उन्हातून घरी आल्यावर थंड प्यावेसे वाटते. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देण्यासाठी पान सरबत किंवा पान शॉट्स हा एक उत्तम पर्याय आहे. हे सरबत कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी साहित्यात कसं तयार करायचं ते आज आपण बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पान शॉट्स बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला दूध तयार करून घ्यावं लागेल. त्यासाठी या ठिकाणी मी एक नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे. या पॅनमध्ये मी 2 ग्लास दूध टाकून घेणार आहे. तुम्हाला जेवढं सरबत बनवायचं तेवढं दूध तुम्ही घेऊ शकता. यानंतर या दुधामध्ये 2 चमचे साखर टाकून घ्यायची. आता हे दूध गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं. दुधामध्ये आता कस्टर्ड पावडर टाकून घ्यायचं. त्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी घेतली आहे. या वाटीमध्ये जवळपास मी 3 चमचे कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहे. कस्टर्ड पावडरचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. यामध्ये दूध टाकून घ्यायचं. दूध हे नॉर्मल असं थंड असावं. चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करायचं, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. दुसऱ्या साईडला गॅसवर दूध उकळत ठेवलं होतं, त्याला पण छान अशी उकळी आली आहे. दुधाला चांगली अशी उकळी आल्यानंतर यामध्ये कस्टर्ड टाकून तयार केलेलं दूध होतं, ते दूध यामध्ये टाकून घ्यायचं. कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर दूध हे घट्ट होतं. मिनिटभर हे तापू द्यायचं आणि नंतर गॅस बंद करून हे काढून घ्यायचं. हे दूध मी पातेल्यामध्ये काढून घेतले. हे चमच्याच्या साहाय्याने थोडंसं असं हलवून घ्यायचं, म्हणजे यावर साय चढणार नाही. पूर्णपणे थंड झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आता सरबतासाठी लागणारा पान मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी या ठिकाणी मी खाण्याचे पान घेतले आहेत. काही भागात याला विड्याचे पान, खाऊचे पान, नागिलीचे पान असे सुद्धा म्हणतात. या पानाचा हा जो देठाकडचा भाग आहे ना, हा कात्रीच्या साहाय्याने काढून टाकायचा. हा घ्यायचा नाही आणि कात्रीच्या साहाय्याने या पानाचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे. याच पद्धतीने सर्व पानाचा देठाचा भाग काढून मी असे बारीक बारीक तुकडे करून घेतले. हे बघा, सर्व पाने कापून झाली आहेत. दुसऱ्या साईडला मी मिक्सरचं छोटं भांडं घेतले. त्यामध्ये हे कट केलेले पान टाकून घ्यायचे. यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून घ्यायची. 2 चमचे बडीशोप, 1 मोठा चमचा गुलकंद. याऐवजी तुम्ही पानवाल्याच्या दुकानात पानसुद्धा विकत आणून टाकू शकता. फक्त त्यामध्ये काचुना वापरायचा नाही. पानाचा रंग हिरवा राहण्यासाठी यामध्ये थोडासा बर्फ टाकून घ्यायचा. मिक्सरचं झाकण लावून हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घ्यायचं. हे बघा, मिक्सरला बारीक असं वाटण करून घेतलंय. पान सरबत बनवण्यासाठी मिक्सरचं 2 नंबरचं भांडं घ्यायचं. यामध्ये कस्टर्ड टाकून बनवलेलं फ्रीजमध्ये थंड केलेलं दूध टाकून घ्यायचं. या दुधामध्ये हा तयार केलेला पान मसाला टाकून घ्यायचा. यामधील 2 ते 3 चमचे मसाला मी टाकून घेणार आहे. उरलेला मसाला डीप फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस आरामात टिकतो. हवं तेव्हा वापरू शकता. पान मसाला टाकून मिक्सरला फिरवल्यानंतर हे पान शरबत, पान शॉट्स पिण्यासाठी तयार झालंय. आता हे ग्लासमध्ये ओतून घेऊयात. खायच्या पानामध्ये अनेक पोषक तत्वसुद्धा असतात, ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पानामध्ये व्हिटॅमिन सी, ए तसेच आयर्न, कॅल्शियम सहित अनेक गुण असतात. त्यामुळे पान खाल्ल्यानं टेस्ट तर मिळतेच, सोबत आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. हे सरबत केवळ प्यायला स्वादिष्ट नाही, तर पचनासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. या सरबताची खासियत म्हणजे ते आरोग्यवर्धक आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये पान फ्लेवरचं आईस्क्रीमसुद्धा ॲड करू शकता. तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेलच, तेव्हा व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका.